आपण बघतायत लोकराज्य टीव्ही आणि नक्कीच आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत अतुल वाघमारे. खरं तर युवक आहेत, इंजिनियर आहेत आणि एम प्रभाग क्रमांक 3मध्ये ते स्वतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. आज लोकराज्य टीव्हीच्या या विशेष मुलाखतीमध्ये इथल्या जनतेच्या समस्या, प्रभागाच्या खरं तर समस्या, ह्या सगळ्या समस्या जाणून घेत त्या कशा सोडवणार आहेत. ते युवक आहेत, त्यांनी कुठल्या समस्या प्रभागामध्ये जाणून घेतल्या आणि कुठली आश्वासनं दिली, कुठला जाहीरनामा आहे, हे खरं तर या विशेष मुलाखतीमधनं आपण जाणून घेणार आहोत. वाघमारे साहेब नमस्कार. काय सांगाल इथल्या जनतेला? खरं तर इंदिरानगर, संजयनगर आणि कृष्णानगर असा आहे हा सगळा एक मोठा प्रभाग आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आपण उमेदवार आहात, अधिकृत उमेदवार आहात. काय सांगाल, आपली ओळख, आपला इतिहास आणि आपण कुठल्या समस्या सोडवणार आहात, काय सांगा? नमस्कार, मी अतुल सुभाष वाघमारे. मी शिक्षणातून इंजिनियर आहे आणि मी एक युवा असल्यामुळे मला युवकांचे प्रश्न सोडवण्यात खूप जास्त रुची असणार आहे. आणि या संदर्भात जसं मी बघत आलेलो आहे की आपल्या इथे सगळ्यात आधी माझं हे राहणार की जे पण महानगरपालिकाच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत त्या सुविधाला कसं प्रामाणिकपणे चांगलं करता येईल आणि प्रामाणिकपणे आपलं ते चालेल असं आपण ते करायचा प्रयत्न करू. आणि त्या सुविधा प्रत्यक्ष, जसं आपल्या इथे हॉस्पिटल आहे छोटं, तर त्या हॉस्पिटलमध्ये कसं डेली आपण तिथे OTची सुविधा उपलब्ध करू शकेल किंवा जिथे इथे जवळपास जिथे पण लायब्ररीज आहे तिथे आणखी पुस्तके किंवा तिथे आणखी कॅम्प लावता येणार, याचं मार्गदर्शन कॅम्प किंवा प्रशिक्षण कॅम्प, की लोक आपल्या इथे जे मुलं बाळं शिकत आहेत जे त्यांना एक समोर संधी चांगली मिळावी या प्रकारे आपण त्यांना एक कॅम्प लावून त्यांना गायडन्स देऊ की बा ते कसे वरच्या लेवलवर जाऊ शकतात, एक उच्च अधिकारी बनू शकतात किंवा एक उच्च शिक्षण घेतल्यावर त्यांनी स्वतःचं जीवन कसं सांभाळून आणि सुरक्षित करू शकतात याच्यासाठी आपण भर देऊया. नक्कीच इंजिनियर अतुल आहेत. खरं तर भारतामध्ये उच्च शिक्षण झाल्यानंतर काय अजून परिस्थिती आहे, आपण कुठे आहोत, भारत देश आणि जगाच्या पाठीवर आपण आपले युवक कसे आहेत, कारण भारताचं भाग्य हे युवकांवर आधारित असतं आणि म्हणूनच निवडणुकीमध्ये चांगल्या युवकांची आपण निवड केली तर नक्कीच आपला विकासाला नक्कीच गती मिळेल. कारण उच्च शिक्षित असणारे कायदा जाणतात आणि कामं कशी करून घ्यायची आणि अनुभवांची साथ असली की ते कामं नक्कीच होतात, हा खरं तर इतिहास आहे. दादा काय सांगाल, कारण इथे युवकांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाचनालयामध्ये पुस्तकं किंवा ग्राउंड, खेळण्यासाठी मुलांना ग्राउंड किंवा पाहिजे त्या सुविधा असं कुठे दिसत नाही आहे. आपण काय करणार याचं हेतूने? आता जसं इथे बघता आलं तर आपल्या इथे पंचशील विहार आहेत आणि या प्रभागामध्ये म्हणजे इंदिरानगरचा जो लास्टमधला प्रभाग आहे आखरीला, तिथे कोणतीच शिक्षणाची कोणतीच गोष्ट अवेलेबल नाही आहे. तर माझा प्रयत्न हे राहणार आहे की जसं पंचशील बुद्ध विहार आहे तिथे एक चांगली लायब्ररी निर्मित व्हावी. तिथे प्रशिक्षणासाठी आपण प्रयत्न करू की कोणते सर किंवा खूप चांगले उच्च शिक्षित लोकांना आपण तिथे बोलवून लोकांना गायडन्स करण्यासाठी आपण प्रयत्न करू की आपले जे बी मित्रमंडळी किंवा आमचे छोटे बंधू जे पण शिकून राहिले आहे, ज्यांची खूप इच्छा आहे काहीतरी मोठं करायचं, त्यांना आपण तिथे गायडन्ससाठी खूप काही प्रयत्न करणार आहेत. आणि जसं एमएलचा स्वतःचा एक खूप मोठा ग्राउंड आहे आणि तिथे सुविधा नसल्यासारखी आहे, फक्त एक जागा आहे. तिथे कोणी क्रिकेट खेळतात तर तिथे बॉल लागायच्या भीतीमुळे आपले जे बुजुर्ग आहेत ते तिथे वॉकिंगला फक्त एकदम पहाटे जाऊ शकतात किंवा ते एकदम अंधार पडल्यावर, कारण की त्यांना दुखापत होऊ शकते कोणी खेळत असल्याने. तर मी प्रयत्न करेल की एक क्रिकेटसाठी प्रॉपर नेट आणि जे वृद्ध आहे त्यांना बसायसाठी तिथे व्यवस्थित जागा, एक चांगलं सौंदर्यीकरण करून तिथे स्वच्छ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. की झाडं लावणे पण हे खूप आवश्यक आहे, कारण की आपला चंद्रपूर प्रदूषणात भारतात नंबर 1मध्ये पण आल्यासारखं येतो. मी प्रयत्न करेन जितकं जास्त झाडं लावण्यात येणार आपल्या इथे आणि आपली जी हवा आहे ती हवा प्रदूषित नाही व्हावं आणि एक चांगली हवा लोकांना मिळावं, ऑक्सिजन लेवल चांगलं राहावं लोकांचं, कारण की या सगळ्या गोष्टीमुळे स्वास्थ्य निर्भर करते. आणि जसं मी बोललो आत्ताच तुम्हाला एमएल ग्राउंडबद्दल, तर हे सगळं महानगरपालिकाचा फंड तर आहेच आहे. मला जाणीव जे गोष्टीची आहे त्या प्रकारे मी तिथे एमएलचा स्वतःचा फंड वापरून चांगलं एक तिथे स्टेडियम,
जिथे मुलं आपल्या एरियातले खेळू शकतात. एक तिथून एक आज बघू शकता आपण भारतातून ऑलिम्पिकमध्ये कदाचितच मुलं ऑलिम्पिक लेवलवर जातात. माझा प्रयत्न राहणार की ऑलिम्पिक हा मी जेव्हा विचार करेल तर माझा इथला मुलगा भारतासाठी खेळेल याची मला खूप खात्री आहे. आणि या प्रकारचं स्टेडियम आणि तिथे लोकांसाठी, बुजुर्ग लोकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी मी करेल. नक्कीच शेवट विशेष मुलाखतीमध्ये आपण युवकांच्या व्यथा स्वतः जाणून घेत नक्कीच त्या लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून आपण पुढे आणत आहात. पिण्याचं पाणी असेल, शुद्ध पिण्याचं पाणी असेल, रस्ते असेल, नाल्या असतील, ह्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये काम करतोच आपण. मात्र आता आपण जे बॅलेट पेपर आहे ते 4 मशीन असणार आहे. त्यामध्ये कुठल्या मशीनवर आपलं नाव आहे काय सांगा? मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार. पहिली अ गटातून मी उमेदवार आहे आणि अ गटाची जी मशीन आहे ती पांढऱ्या कलरची आहे आणि तिथे माझा 6 नंबरवर बटन आहे. आणि मी सगळ्या मायबाप जनतेला नम्र विनंती करेल की मला विजयी करा. आणि सोबत माझा ब गटातून लोमेशजी उईके, क गटातून सुनीताताई अग्रवाल आणि ड गटातून आमची शालिनीताई भगत, आमच्या पंजाच्या काँग्रेस पार्टीच्या पॅनलला विजयी करून आम्हाला भरपूर शक्ती द्या की आम्ही या प्रभागासाठी खूप कार्य करू शकतो. नक्कीच हे होते इंजिनियर अतुल वाघमारे. यांनी सांगितलं की एम एल प्रभागातलं जे ग्राउंड आहे ते खूप मोठं आहे आणि तिथे मी युवकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, युवकांसाठी चांगलं स्टेडियम निर्माण करू शकतो आणि त्या माध्यमातून आपला विकास व्हावा, कुठेतरी आपल्या चंद्रपूरकरांचं नाव लौकिक व्हावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि खरं तर इथल्या युवकांसाठी MPSC UPSCसाठी मग अभ्यासिका असेल, पुस्तकांची सोय असेल, त्यासाठी वाचनालय असेल, अशा विविध स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षणार्थी केंद्र असेल, असे सुरू करून त्यांना उपलब्धी करण्याचं काम मी करणार असं देखील आश्वासन लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून अतुलजींनी केलेलं आहे. नक्कीच हा जाहीरनामा, वचननामा समजून इथल्या युवकांना आपण समजा निवडून दिलं तर नक्कीच इथल्या विकासाला गती मिळेल की काय, हा नक्कीच विचार या मतदार बंधूंनी करायचा. कारण भारतीय संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार एक मत एक मूल्य असं असल्यामुळे प्रत्येकाने 15 तारखेला सकाळी उठून आपल्या बूथवर जायचं आहे आणि बूथवर जाऊन आपल्या मताचा अधिकाराचा वापर करून चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे. आपण असंच भेटत राहणार आहोत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत होते अतुल वाघमारे. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.